न्यूयॉर्कमध्ये जाऊन तुम्ही फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं. तुम्हालाही संधी होतीच की तुम्ही परदेशात जाऊन छान काम करू शकल्यास ऑफकोर्स. पण तुम्ही भारतात येऊन राहणं आणि इथल्या मातीशी जुळवून इथल्या भाषेमध्ये काम करणं त्याला प्राधान्य दिलं. काय वाटतं तुम्हाला आत्ता जे चाललंय आपल्या घडीला, म्हणजे एकंदरीत सगळंच शिक्षण पद्धती म्हणावी, ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी ज्या वेळेला फिल्म मेकिंगमध्ये शिरायचं ठरवलं त्यावेळेला माझं ध्येय, मला खूप मस्त सिनेमे, मला हिट सिनेमे बनवायचे आहेत असं माझं ध्येय कधीच नव्हतं. माझं ध्येय होतं की मला जे विषय दिसत आहेत आपल्या समाजात आहेत ते मला मांडायचे आहेत, ते मला सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायचे आहेत. आणि म्हणून मी ते शिकले होते. मला माझी मोरॅलिटी सोडायची नव्हती आणि मला मी जो पर्पज ठरवलेला होता तो सोडायचा नव्हता. आणि मराठी चूज करायचं दुसरं कारण म्हणजे की ज्यावेळेला मी आराराबा आता तरी थांबा बनवली त्यावेळेला ती एक्सपेरिमेंट होती माझ्यासाठी की मला बनवता येते की नाही फिल्म हे मला बघायचं होतं. कारण असिस्ट करणं वेगळं, शिकणं वेगळं आणि ॲक्च्युली फिल्म बनवणं इट्स अ कम्प्लिटली डिफरंट बॉलगेम. ती फिल्म मी डिस्ट्रीब्यूट केली. ती ज्यावेळेला मी डिस्ट्रीब्यूट केली तेव्हा मी महाराष्ट्रभरातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील, विदर्भातल्या असतील, खानदेशातल्या असतील, मराठवाडा ह्याच्यातल्या विविध जत्रांमधून मी तो सिनेमा दाखवला. त्यावेळेला तंबू सिनेमे होते आणि खूप जोरात होते, त्याच्यावरच मराठी सिनेमा चालायचा.